थंडीचे दिवस सुरू झाले की आवळ्याचाही सीझन सुरू होतो आणि ह्या आवळ्यांचे आपण वेगवेगळे पदार्थ तयार करून वर्षभर ते साठवून ठेवत असतो। अगदी बहुगुणी हा आवळा असतो। केसांना, त्वचेला उपयुक्त, पाचक असा हा आवळा अगदी पित्तनाशकसुद्धा आहे। त्यामुळे हा आवळा वर्षभर आपण साठवून वेगवेगळे पदार्थ करून खात असतो। तर ह्याच आवळ्याची आज आपण आवळा कँडी कशी करायची ते पाहणार आहोत। अगदी पेट्यासारखी मऊ आणि पांढरी शुभ्र अशी ही आवळा कँडी कशी करायची या सर्व टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर ह्या आवळा कँडीसाठी या ठिकाणी मी 2 किलो मध्यम आकाराचे छान असे ताजे आवळे घेतलेले आहेत। हे बघा, अगदी हिरवे आणि असे थोडेसे मोठ्या साईजचे आवळे घ्यायचे आहेत, म्हणजे आवळा कँडी छान तयार होते। हे मी स्वच्छ धुतलेले आहेत आणि धुवून एका कॉटनच्या कपड्यावरती हे पुसून घेतलेले आहेत। आता हे आवळे आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचे आहेत। त्यासाठी मी एक प्लास्टिकचं कंटेनर घेतलेलं आहे। यामध्ये आपण हे सर्व आवळे टाकून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर असा डब्बा नसेल किंवा डब्बा फ्रीजमध्ये बसणार नसेल, फ्रीजरमध्ये बसणार नसेल, तर तुम्ही एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि तिला अगदी पॅक अशी गाठ बांधायची आहे आणि ही गाठ बांधलेली पिशवी फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवू शकतात। आता या डब्यामध्ये मी सगळे आवळे घालून घेतलेत। आता याला झाकण लावायचं आहे आणि 1.5 दिवस आपल्याला हे आवळे फ्रीजरमध्ये जिथे बर्फ तयार होतो त्या ठिकाणी ठेवायचे आहेत। आता 1.5 दिवस कसा, तर आज सोमवारची रात्री मी हे आवळे डब्यात घातलेत आणि सोमवारच्या रात्री मी हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि बुधवारी सकाळी मी हे फ्रीजरमधनं बाहेर काढणार आहे। म्हणजे असा 1.5 दिवस आपल्याला हे आवळे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत। आता बुधवारची सकाळ झालेली आहे। हे आवळे मी फ्रीजरमधनं बाहेर काढले। तुम्ही बघू शकतात, अगदी कडक आणि टणक हे आवळे तयार होतात फ्रीजरमध्ये ठेवल्यावर। हे बघा, तुम्ही असे जर वाजवून बघितले तर अगदी कडक बॉलसारखा याचा आवाज येतो। तर या पद्धतीचे आवळे हे फ्रीजरमधनं बाहेर काढल्यावर तयार होतात। तर हे आवळे आपल्याला 7 ते 8 तास रेस्टसाठी ठेवायचे आहेत। आता 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकतात अगदी हे मुलायम झालेत, मऊ झालेत। दाबलं की त्याचं पाणी असं हातावर येतं आहे। हे बघा, इतपत हे मऊ होऊ द्यायचे आहेत। या प्रोसेसला 7 ते 8 तास सहज लागतात। आता हे मऊ झाल्यावर यात मी पाणी घातलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये याला थोडंसं आपण हलवून ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून यावरचं जे एक्स्ट्राचं बर्फाचं पाणी आहे ते निघून जाईल आणि हे आपण निथळून घ्यायचे आहेत। आता हे निथळून झाल्यावरती एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यात हे आवळे आपण सोडायचे आहेत। या गरम गरम पाण्यामध्ये आपण हे 15 मिनिटं उकळवून घेणार आहोत, जेणेकरून ते छान शिजतील आणि मोकळे होतील। हे पहा, पाण्यामध्ये हे टाकून झालेले आहेत आणि पाण्याला हळूवार अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। छान अशी खळखळ उकळी सुरू झाली की आपण हे थोडेसे खालीवर ढवळवून घ्यायचे आहेत। हे पहा, छान अशी उकळी फुटली आहे आणि हे मी खालीवर असे करून घेते आहेत। एक 15 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। पण हे आवळे झाले आहेत की नाही बघण्यासाठी एक ट्रिक इथे आहे। हे आवळे पूर्णपणे असे शिजले की असे वर येतात आणि त्यातला एक आवळा आपण असा वरती उचलून बघायचा आहे। हा आवळा असा मोकळा झालेला आहे। हे बघा, आवळ्याची प्रत्येक पाकळी अशी मोकळी झालेली आहे। ह्या स्टेजवरती आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे निथळवून घ्यायचे आहेत। हे पहा, या ठिकाणी मी हे निथळवून घेतलेत आणि आता हे पूर्णपणे आपल्याला अर्धा ते 1 तास थंड होऊ द्यायचे आहेत। तर 1 तास झालेला आहे आणि हे थंड झालेले आहेत। तर ह्या आवळ्यांवरची जी स्किन आहे, जे साल आहे, ते आपण असं अलगद काढून घ्यायचं आहे। हे बघा, शिजल्यामुळे हे साल अगदी सहज मोकळं होतं आणि हे साल आपण काढून घेऊ शकतो। ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे, पण तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा। ही प्रोसेस केल्यामुळे आवळे पांढरे शुभ्र होतात आणि आवळ्याचे जे खड्डे असतात वरचे ते मोकळे होतात साल काढल्यामुळे आणि या साखर पूर्णपणे अब्सॉर्ब होते आणि मऊ आवळे तयार होण्यासाठी मदत होते। हे बघा, ह्या पद्धतीने आपण हे आवळ्यावरची सगळी स्किन काढून घेतलेली आहे आणि आवळा बघा तुम्ही अगदी पांढरा शुभ्र तयार झालेला आहे। तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांची ही स्किन काढून घेणार आहोत। पूर्ण आवळ्यांची स्किन काढण्यासाठी मला अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागलेला आहे आणि ही वरची कातडी काढून झाली की आवळा असा सहज मोकळा होतो। हे बघा, या पद्धतीने प्रत्येक आवळ्याची पाकळी आपण मोकळी करून घेणार आहोत। त्यातली बी काढायची आहे आणि वरची स्किन काढायची आहे। हे पहा, अगदी सहज या आवळ्यांमधली बी सुद्धा वेगळी होते आहे। आपण आवळे सुरुवातीला फ्रीजरमध्ये ठेवले, त्याच्या मागचं कारण की ही जी स्किन असते ही शिजल्यावर फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे पटकन मोकळी होते आणि आवळ्यातले प्रत्येक छिद्र मोकळं होतं आणि ही प्रोसेस फॉलो केल्यामुळे आपण जेव्हा यात साखर घालतो तर साखर हे आवळे पूर्णपणे शोषून घेतात। हे बघा, याच पद्धतीने मी सगळे आवळे मोकळे केलेत आणि ही स्किन आणि बी तुम्ही बघू शकतात। एक ताटलीभर सगळं बाजूला आपण काढून घेतलेलं आहे। आता ही प्रोसेस झाल्यानंतर आवळे थोडेसे ओलसर असतात, कारण आपण हे पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत। हे पहा, आता ही ओलसरपणा कमी करण्यासाठी आपण हे आवळे एका कॉटनच्या कपड्यावरती 1 ते 2 तास छान हवेशीर
पसरवून घ्यायचे आहेत. तुम्ही हे फॅनखाली पण वाळवून घेऊ शकतात. हे बघा, या पद्धतीने कॉटनच्या कपड्यावरती मी हे सर्व आवळे पसरवून घेते. 1 ते 2 तास आपण हे छान असे सुकू द्यायचे आहेत. यावरचं पूर्णपणे पाणी कमी झालं की मग आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत. हे बघा, 1 ते 2 तास झालेले आहेत आणि यावरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे, जे मॉइश्चर आहे, ते पूर्णपणे सुकलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत. हे बघा, सगळे आवळे मी गोळा करून घेतलेले आहेत. ही प्रोसेस फॉलो केल्यामुळे जेव्हा आपण यात साखर ॲड करतो तर साखरेचं जास्त पाणी होत नाही आणि याचं जे सिरप आहे ते खूप जास्त उरत नाही आणि वाया जात नाही. आता या 2 किलो आवळ्यांसाठी मी 1 किलो पूर्ण साखर घेतलेली आहे. 1 किलो साखर यासाठी पुरेशी आहे. हे पहा, आता साखर घालण्यासाठी आपण एक प्लास्टिकचं कंटेनर या ठिकाणी घेतलेलं आहे. शक्य असेल तर प्लास्टिकचं भांडं तुम्ही या ठिकाणी वापरायचं आहे. स्टीलचं किंवा इतर कोणत्याही धातूचं भांडं तुम्ही वापरू नका, कारण की आवळे हे थोडेसे तुरट आणि आंबट असतात, तर रिॲक्शन होऊ शकते, म्हणून प्लास्टिकचा या ठिकाणी मी डब्बा वापरला आहे. तर साखर टाकताना सुरुवातीला साखरेची लेअर घ्यायची, मग आवळ्याची लेअर टाकायची आहे. मग आवळ्याची लेअर टाकून झाल्यावरती परत त्यावर थोडी साखरेची लेअर आपण टाकणार आहोत. परत आवळे घालायचे, परत साखरेची लेअर यावर आपण टाकायची आहे. हे पहा, याच पद्धतीने आपण 5 ते 6 लेअर आवळा आणि साखरेच्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि सगळे आवळे ह्या साखरेमध्ये आपल्याला कोट करायचे आहेत. हे बघा, आपण नाहीतर पारंपरिक पद्धतीत आवळ्यांमध्ये साखर डायरेक्ट टाकतो आणि खालीवर हे आवळे करतो, पण आवळे हे इतके मऊ असतात त्यामुळे आवळ्यांचे तुकडे होतात आणि साखर त्यात मिक्स होते, पण आवळ्यांचे तुकडे होऊन जातात. पण ही जर प्रोसेस आपण फॉलो केली तर आवळ्यांचे तुकडे होत नाही आणि अगदी सहज ही साखर या पद्धतीने ह्या आवळ्यांमध्ये शोषली जाते आणि हिचं पाणी होतं. हे पहा, हा डबा मी आता लावून घेतला आहे आणि एक रात्रभर आपण हे या साखरेमध्ये पडू द्यायचे आहे. तर बुधवारी संध्याकाळी मी ही प्रोसेस केली आहे आणि रात्रभर हे आवळे मी असेच पडू देणार आहे. आता गुरुवारी सकाळी हे आवळ्यांचा डबा मी उघडला आहे. तर हे बघा, साखर पूर्णपणे खाली बसलेली आहे आणि ह्या साखरेचं पाणी झालेलं तुम्हाला दिसतंय. हे बघा, साखरेचं पाणी झाल्यावर हे असं बाहेर आलेलं आहे. हे बघा, एक रात्रभरातच ही साखर पूर्णपणे अशी मेल्ट झालेली आहे आणि खालच्या आवळ्यांमध्ये ही साखर पूर्णपणे शोषली गेलेली आहे आणि आवळे पण थोडेसे फुलून आलेले आहेत. तर ह्या स्टेजवरती आपण हे एखाद्या उलटण्याने आवळे खालीवर करायचे, म्हणजे वरचे आवळे खालचे आवळे सगळ्यांमध्ये साखर एकसारखी शोषली जाईल. हे बघा, अजून थोडीशी साखर मेल्ट होण्याची बाकी आहे. हे बघा, या पद्धतीने आपण हे परत असं ढवळून घ्यायचं आहे आणि हा डबा लावून घ्यायचा आहे आणि परत एक पूर्ण दिवसभर आपण हे आवळे ह्या साखरेमध्ये असे पडू द्यायचे आहे. तर हे छानपैकी ढवळून झालेलं आहे. हा डब्बा मी आता लावते आहे. ही प्रोसेस मी गुरुवारी सकाळी केलेली आहे. तर आता पूर्ण दिवसभर म्हणजे गुरुवारी संध्याकाळपर्यंत आपण हे आवळे असेच पडू द्यायचे आहेत. हे पहा, आता गुरुवारची संध्याकाळ झालेली आहे आणि हा डबा मी तुम्हाला उघडून दाखवते आहे. यातली सगळी साखर पूर्णपणे आता मेल्ट झालेली आहे. हे बघा, आता एकही साखरेचा कण उरलेला नाही, पूर्ण साखरेचं पाणी झालेलं आहे आणि ह्या आवळ्यांनी हे पाणी सगळं शोषून घेतलं आहे. फक्त एक वाटीभर शुगर सिरप यामध्ये उरलेला आहे. हे पहा, आता परत हे आवळे आपण खालीवर असे ढवळून घ्यायचे आहेत आणि यातलं जे शुगर सिरप आहे ते थोडंसं साईडला करायचं आहे. हे बघा, तर या स्टेजवरती आपण यामध्ये एक लिंबू ॲड करणार आहोत. हे पहा, किती एकच वाटी यामध्ये शुगर सिरप उरले. साखर अजिबात वाया जात नाही आणि आवळे शक्य तितकी साखर शोषून घेतात. या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा लिंबू घेतलेला आहे. 2 किलो आवळ्यांसाठी एवढा एक लिंबू पुरेसा आहे. तर हा लिंबू आपण ह्या आवळ्यांमध्ये पिळून घेणार आहोत. लिंबू यामध्ये वापरल्यामुळे याला टेस्ट छान येते. यांचा कलर जास्त दिवस पांढरा शुभ्र राहण्यासाठी मदत होते आणि हे आवळे टिकायलाही मदत होते. तर या ठिकाणी आपण हा लिंबू हे शुगर सिरपमध्ये टाकून घेणार आहोत. थोडेसे आवळे बाजूला करायचे आहेत आणि ह्या शुगर सिरपमध्ये ह्या लिंबूचा रस आपण ॲड करणार आहोत. हे पहा, या पद्धतीने मी यात लिंबू पिळून घेते आहे आणि शुगर सिरपवरच आपण हा लिंबू पिळायचा. डायरेक्ट आवळ्यांवर हा लिंबू आपण पिळायचा आणि नाही डायरेक्ट आवळ्यांवर आपण हा लिंबूचा रस जर घातला तर सगळ्या आवळ्यांमध्ये हा एकसारखा मिसळणार नाही आणि लिंबूची टेस्ट सगळीकडे पसरणार नाही. तर ह्या शुगर सिरपमध्ये हा लिंबू टाकून झाला की हा शुगर सिरप व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे आणि मग हा आवळ्यांमध्ये आपण मिक्स करायचा आहे. हे बघा, या पद्धतीने हे आवळे आता आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत या लिंबूच्या रसामध्ये. आता हे सर्व प्रोसेस झाल्यावरती परत एक दिवसभर आपण हे आवळे पडू द्यायचे आहेत. तर गुरुवारच्या सकाळी आपण यामध्ये लिंबू पिळला आणि व्यवस्थित हे आपण चाळून घेतलेले आहेत. आता ही प्रोसेस आपण केल्यानंतर
शुक्रवारी सकाळी आपण हे आवळे ह्या सिरपमधनं बाजूला करणार आहोत. तर हा डबा मी आता लावलेला आहे आणि असाच आपल्याला एक दिवस याला पडू द्यायचा आहे. तर त्या शुक्रवारची सकाळ झालेली आहे आणि हे आवळे आपण आता ह्या सिरपमधनं बाजूला काढणार आहोत. हे बघा, व्यवस्थित हे ढवळून घ्यायचे आहेत आणि यातलं जे शुगर सिरप आहे ते आपण बाजूला करणार आहोत. हे आवळ्यांनी सगळी साखर व्यवस्थित शोषल्यामुळे शुगर सिरप फक्त एक वाटीभर या ठिकाणी निघालेलं आहे. हे बघा, खूप जास्त शुगर सिरप या ठिकाणी वाया गेलेलं नाही आणि जास्त ह्या आवळ्यांनी पाणी सोडलेलं नाही आहे. तर या पद्धतीने एका गाळांमध्ये आपण हे आवळे सगळे निथळून घेणार आहोत आणि हे 2 ते 3 तास आपण असेच निथळण्यासाठी ठेवायचे आहेत. पूर्णपणे हे निथळून झाले की मग आपण हे वाळवण्यासाठी घेणार आहोत. हे बघा, अगदी एक वाटीला पण कमी या ठिकाणी शुगर सिरप निघालेला आहे. तर या ठिकाणी मी एक मोठी परात घेतली आहे. तुम्ही 2 ते 3 ताटांमध्ये सुद्धा हे असे वाळवून घेऊ शकतात किंवा एक मोठ्या प्लास्टिकच्या पेपरवर सुद्धा तुम्ही हे आवळे वाळवून घेऊ शकतात. तर या पद्धतीने मी थोडेसे रचून हे आवळे वाळवण्यासाठी या परातीमध्ये ठेवणार आहे. हे बघा, ह्याच पद्धतीने एक एक आवळा असा व्यवस्थित आपण या ठिकाणी या परातीमध्ये रचून घेतलेला आहे. तर हे आवळे आपण उन्हामध्ये ठेवायचे आहेत. 2 दिवस आपण हे आवळे उन्हात ठेवणार आहोत. तर या ठिकाणी हे बघा, तुम्ही बघू शकता एक वाटीभर या ठिकाणी शुगर सिरप उरलेलं आहे. तर हे शुगर सिरप तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. हे पहा, आता 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवसानंतर हे आवळे वरून पूर्णपणे कोरडे झालेले आहेत आणि जी खालची साईड आहे ती आपण आता 1 दिवस परत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीने हे आवळे आपल्याला पलटी करायचे आणि जी खालची साईड आहे तिला परत एकच दिवस आपण ऊन लावून घेणार आहोत. आता 1 दिवस ऊन लावून झाल्यावर हे आवळे व्यवस्थित आपले सुकून आलेले आहेत. हे पहा, म्हणजे 3 दिवस आपण पूर्णपणे ह्या आवळ्यांना ऊन लावून घेतलेलं आहे. 3 दिवसापेक्षा जास्त याला ऊन लावायचं नाही, ते अगदीच जास्त सुकतील आणि याची चव खराब होईल. हे बघा, अगदी पांढरे शुभ्र पेठ्यासारखे हे आवळे तयार झालेत आणि अगदीच कोरडे झालेले आहेत. 3 दिवसाच्या उन्हामध्ये हे छान असे सुकलेले आहेत. आता ह्या आवळ्यांना मार्केटसारखा लूक देण्यासाठी यावर आपण थोडीशी पिठी साखर लावून घेणार आहोत. हे बघा, एक गाळण घ्यायची आहे, त्यात 1 चमचा पिठी साखर घातली आणि ती सगळीकडनं असं आपण यावर पसरवून घ्यायची आहे. आता ही साखर टाकून झालं की हातांनी आपण व्यवस्थित हे आवळे एकत्र करून घ्यायचे आहेत. ही साखर पूर्णपणे ह्या आवळ्यांना छान अशी कोट व्हायला पाहिजे. पूर्णपणे ह्या आवळ्यांवर छान अशी ही साखर कोट झाली तर हे आवळे अगदी सुंदर दिसतात. हे पहा, अगदी छान असं चोळून हे आवळे खालीवर करून ही शुगर आपण यावरती लावून घेतलेली आहे. हे पहा, छान अशी साखर या पूर्ण आवळ्यांवर कोट झाली आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मार्केटसारखा त्यांना लूक आलेला आहे आणि मस्त पेठ्यासारखे ते मऊ झालेले आहेत. त्यातला एक आवळा मी तुम्हाला आता तोडून दाखवते. अगदी हातांनी ह्याचे 2 तुकडे झालेले आहेत. हे पहा, अगदी मऊ आहेत. हे पहा, दाबले की ते असे छान दाबले जात आहेत आणि कोरडे पण झालेले आहेत. तर आपली आवळा कँडी तयार झालेली आहे आणि तुम्ही ही छान अशी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. हे बघा, एक काचेचा जार मी घेतला, त्यातही मी स्टोअर करून ठेवणार आहे. आणि आवळा कँडी खाताना ओला हात ह्या कँडीला लावायचा नाही, एवढी काळजी घ्यायची आहे, नाहीतर ही थोडीशी ओलसर होईल आणि लवकर खराब होईल. कोरड्या हातानेच ही आवळा कँडी ह्या जारमधनं आपण काढायची आहे आणि यूज करायची आहे. तर ह्या आवळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. हे पहा, अगदी सुंदर मार्केटसारखी पेठ्यासारखी नरम पांढरी शुभ्र आपली ही आवळा कँडी तयार झाली आहे. ही आवळा कँडी जशी दिसायला सुंदर आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट अशी तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिक्ससोबत, एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.